Question number 29. Evaluate integration of 1 upon 4x square plus 11 dx. Let I is equal to integration of 1 upon 4x plus 11 into dx. आता पहा यामधून 4 कॉमन काढता येईल इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 इंटू ब्रॅकेट 4 कॉमन काढलं तर काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 11 अपॉन 4 dx इज इक्वल टू 1 अपॉन 4 टेक कॉमन 1 अपॉन 4 कॉन्स्टंट है कॉमन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 11 अपॉन 4 ला काय लिहिता येईल स्क्वेअर रूट 11 अपॉन 2 होल स्क्वेअर dx. हे कोणत्या फॉर्म मध्ये आलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या फॉर्म मध्ये आलं. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए tan इनवर्स x अपॉन a प्लस c इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू फॉर्म्युला काय 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज 1 अपॉन ए ची व्हॅल्यू काय स्क्वेअर रूट 11 अपॉन 2 tan इनवर्स x अपॉन ए x अपॉन a ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट 11 अपॉन 2 x अपॉन a प्लस c इज इक्वल टू ह्याला असं लिहिता येईल 1 अपॉन 4 इंटू याचा रेसिप्रोकल घेतला किंवा 1 अपॉन 1 इंटू 2 अपॉन स्क्वेअर रूट 11 2 अपॉन स्क्वेअर रूट 11 इंटू tan इनवर्स ऑफ x चा डिवाइड बाय 1 आहे ह्याला असं लिहिता येईल देअरफॉर x अपॉन 1 इंटू 2 अपॉन रेसिप्रोकल 2 अपॉन स्क्वेअर रूट 11 प्लस c. Therefore, I is equal to 2 ने डिवाइड केलं 2. Therefore, 1 upon 2 square root 11 tan inverse 2x upon square root 11 plus c. This is the answer.